माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम. मेरे प्यारे भाइयों और बहनों, आप सभी को प्रभु यीशु मसीह के नाम में सलाम. आज पुन्हा आपण शास्त्र भागामधून काही भाग शिकणार आहोत. आज फिर एक बार हम शास्त्र से कुछ सीखने वाले हैं. त्यापूर्वी आपल्या माना झुकूया आणि आपल्या प्रार्थनामध्ये आपण जाऊया. उससे पहले आइए हम अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ स्वर्गीय बापा, प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जैसे पवित्र शास्त्र में लिखा गया प्रभू है, तू आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस. परमेश्वर आप हमें बनाने वाले और रचने वाले हो. म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो. प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना चाहते हैं. प्रभु आम्ही या भूतलावर परके आणि उपरी आहोत. परमेश्वर हम इस देश पर परदेसी है. कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू किस शकतो तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिता या पाए. विषयाला अनुसरून शिकण्यासाठी प्रभु इस विषय को लेकर सीखने के तुझ्या लिए चरणात आलेलो आहोत. हम आपके चरणों में आए हैं. पवित्र आत्मा आमच्याशी बोल. पवित्र आत्मा आप हमसे बात आमच्या कीजिए, आत्मिक मन उघड हमारे आत्मिक मनों को आणि तुझे खोलिए दैवी और ज्ञान आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर. हमारे इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय कीजिए. मान सन्मान आम्ही तुला देतो. मान सम्मान हम आपको देते हैं. ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो के नाम से करते हैं, म्हणून तू आहे. इसलिए आप सुनिए पिता. आमेन. आमीन. आपण पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र निकालें लूक शुभवर्तमान पत्र त्याचं 19 अध्याय और हम देखें लूका रचित सुसमाचार इसका 19 अध्याय आणि 1 ते 10 वचन आधारित आपण शिकणार आहोत. 19 अध्याय और 1 से 10 वचन हम देखने वाले हैं. त्याने एरियोत प्रवेश केला. त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जकाय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. वो यरीहो में प्रवेश करके जा रहा था. वहाँ जक्कई नामक एक मनुष्य था जो चुंगी लेने वालों का सरदार था और धनी था. वो यीशु को देखना चाहता था कि वो कौन सा है, परंतु भीड़ के कारण देख न सकता था क्योंकि वो नाटा था. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं अब यहाँ पर हम देखते हैं की प्रभू येशूने जेव्हा एरियोमध्ये प्रवेश केला कि जब प्रभु यीशु ने यरीहो में प्रवेश किया आणि काय झालं, और फिर क्या हुआ, त्या गावामध्ये उस गांव में जक्कई नावाचा एक मनुष्य राहत होता. जक्कई नाम का एक मनुष्य रहता था आणि त्याला समजलं और उसे पता चला प्रभू एरियो मधून चाललेला आहे कि परमेश्वर यरीहो में से गुजर रहे हैं. आणि और देवाचं वचन असं म्हणतं अब परमेश्वर का वचन ऐसा कहता है, की जक्कई नावाचा हा जो मनुष्य होता, जक्कई नाम का ये जो मनुष्य था हा त्या ठिकाणी अनेक जकातदार होते. और वहाँ पर जो चुंगी लेने वाले थे अनेक जकातदार होते, और अनेक लोग वहाँ पर पण थे, हा त्यापैकी मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. और ये उन लोगों का सरदार था और धनी था. आणि और मग त्याला जेव्हा समजलं जब उसे पता चला की येशू एरियो मधून चाललेला कि आहे अब यीशु यरीहो में से प्रवेश कर रहे हैं, जा रहे हैं, आणि और ही जकायची तीव्र इच्छा होती. अब जक्कई की ये काफी उसकी इच्छा हो रही थी. येशूला पाहण्याचा तो प्रयत्न करीत वो होता. यीशु को देखने का प्रयास कर रहा था. वचन असं म्हणत आहे, और फिर वचन ऐसा कहती पण है, गर्दीमुळे त्याचे काही चालेना, लेकिन फिर भीड़ की वजह से वो कुछ नहीं कर सकता कारण था, तो ठेंगणा होता. क्योंकि वो काफी छोटा था. आता अब बघा, असं म्हणलेलं आहे, देखो ऐसा लिखा है गर्दीमुळे काही चालेना, कि भीड़ की वजह से वो कुछ नहीं कर सकता था, कारण तो ठेंगणा असल्यामुळे क्योंकि वो नाटा था. तो येशूला पाहण्याचा प्रयत्न करत होता वो यीशु को देखने का प्रयास तो कर रहा था, आणि ती त्याची इच्छा होती, वो उसकी इच्छा भी थी, पण त्याचं काही चालेना. पर उसका वहाँ कुछ कधी नहीं चल कधी रहा आमच्या था. पण जीवनात अशा अनेक गोष्टी असतात. कभी कभी हमारे भी जीवन में ऐसे अनेक चीजें होती हैं. आम्हाला प्रभूला पाहायचं असतं, हम परमेश्वर को देखना तो प्रभूला चाहते भेटायचं हैं, असतं, हम उससे मिलना चाहते पण हैं, अशा काही अनेक अडचणी असतात पर ऐसे कई अनेक कठिनाइयां की होती है ज्यामुळे आपण येशू पर्यंत येऊ शकत कि नाही. जिस वजह से हम यीशु तक पहुंच नहीं पाते. आणि और कदाचित शायद मग आपण नकारात्मक होऊ लागतो. हम नकारार्थी होने लग की जाते मला हैं प्रभूला भेटायचं होतं, कि मुझे तो परमेश्वर से मिलना मला था, प्रभूकडे जायचं मुझे होतं, परमेश्वर के पास जाना पण भी माझी था, अशी अशी अडचण आहे लेकिन मेरी ऐसी ऐसी कठिनाइयां आणि हैं, त्यामुळे मी खूप प्रयत्न करतो, और उसकी वजह से मैं प्रयास तो बहुत कर रहा पण हूँ, मी त्यामुळे अपयशी ठरतो आणि मग
मग मला येशूकडे जाता येत नाही. लेकिन उसमें मुझे सफलता प्राप्त नहीं होती और फिर मैं यीशु के पास जा पण नहीं माझे पाता. प्रिय भावांनो बहिणींनो, लेकिन मेरे प्यारे भाई और पण बहनों, लेकिन जक्कई मात्र ह्या ठिकाणी जक्कई यहाँ पर जरी त्याच्या समोर अडचण आहे भले ही उसके सामने कठिनाइयां थी आणि और त्यामुळे त्याने प्रभूला भेटायचा जे प्रयत्न आहे ते सोडला नाही. उस वजह से उसने परमेश्वर से मिलने का प्रयास नहीं छोड़ा. आणि और मग पुढे म्हणलेलं आहे फिर चौथं आगे लिखा वचन, है चौथे वचन में, तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. तब उसको देखने के लिए वो आगे दौड़कर एक गुलर के पेड़ पर चढ़ गया. बघा आता काय झालेलं आहे या ठिकाणी. अब देखिए क्या हुआ यहाँ तो पर. ठेंगणा होता, वो तो छोटा था, तो प्रभूला भेटायचा प्रयत्न करत वो होता, परमेश्वर को मिलने का प्रयास भी कर रहा पण था, त्याला काय भेटता येत नव्हतं पर वो मिल नहीं पा रहा कारण तो ठेंगणा होता. क्योंकि वो छोटा था. पण त्याने त्याचे प्रयत्न सोडले नाही. लेकिन उसने उसके प्रयास नहीं छोड़े. आणि वचन असं और म्हणतंय वचन ऐसा कहती की है, तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. तब उसको देखने के लिए वो आगे दौड़कर एक गुलेर के पेड़ पर चढ़ गया, कारण येशूला त्या वाटेने जावायचे क्योंकि होते. यीशु उसी मार्ग से जाने मग वाला आता था. काय झालेलं आहे त्या ठिकाणी. अब क्या हुआ यहाँ पर. जक्कईने जक्कई ने त्या ठिकाणी एक योजना बनवली वहां पर एक योजना बनाई की मला प्रभूला भेटायचं कि आहे. अब मुझे तो परमेश्वर से आणि मी मिलना जरी है, ठेंगणा असेल भले ही मैं छोटा हूँ आणि मग मला गर्दीमुळे प्रभूला पाहता येत नाही और भीड़ की वजह से मैं देख नहीं पा रहा आणि हूँ, त्यामुळे मी येशूला भेटू शकत नाही. उस वजह से मैं यीशु से नहीं मिल मग पा रहा त्यांनी हूँ. फिर उसने एक योजना बनवली. एक योजना बनाई. आणि काय योजना बनवली. और योजना क्या बनाई. तेव्हा तो पुढे धावत जाऊन तब उसको देखने के लिए वो दौड़कर तो उंबराच्या झाडावर चढला. एक गुलेर के पेड़ पर चढ़ गया, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. क्योंकि यीशु उसी मार्ग से जाने वाला था. मग इथं मी सांगायचा काय प्रयत्न करत आहे. अब यहाँ पर मैं आपको क्या बताना चाहता हूँ. आपण कधी कधी हम कभी कभी प्रभूकडे येत असताना परमेश्वर के पास आते वक्त प्रभूला भेटायचं असेल परमेश्वर को मिलना होता है. आणि मग कधी कधी एखादी अशी काय अडचण येते. कभी कभी ऐसी कोई कठिनाई आ जाती आपण है. कधी कधी ते आम्ही मग प्रभूला भेटायचा प्रयत्न आम्ही असतो तो सोडून दिला असतो. हमारा जो प्रयास होता, अगर हम प्रयास कर रहे होते तो हम छोड़ देते पण परमेश्वर से मिलना. जक्कईने सोडलं नाही. पर जक्कई ने ये नहीं उलट छोड़ा. त्यांनी योजना बनवलं की मी प्रभूला कसा भेटू शकतो. उसने योजना बनाई कि मैं परमेश्वर से कैसे मिल आणि सकता काय हूँ. योजना केली ते इथं लिहिलेलं आहे. और अब क्या योजना की थी वो भी यहाँ पर लिखा आता है. तो श्रीमंत माणूस होता. अब वो धनवान मनुष्य तुम्हाला था. माहिती आहे गरीब माणसाला पळायला काय वाटत नाही. आपको पता है गरीब मनुष्य उसको दौड़ना है तो कुछ नहीं लगता है. पण श्रीमंत माणसाला पळायचं किती अवघड आहे. लेकिन धनवान मनुष्य दौड़ेगा तो उसके लिए वो कितनी कठिन बात पण होती है. पहा, लेकिन देखिए त्याने त्या गोष्टीकडे पाहिलं नाही. उसने उस बात के पास नहीं मी देखा श्रीमंत आहे कि मैं धनवान हूँ आणि मी कसं काय पळू. और मैं कैसे दौड़ूं. पण लेकिन त्याने योजना बनवली. उसने योजना बनाई, मी काही करून प्रभूला भेटणार. कुछ भी करके परमेश्वर को तो मैं देखूंगा. आणि माझ्या प्रिय भावांनो और मेरे बहिणींनो, प्यारे भाई और बहनों, त्याने ते प्रयत्न केले उसने वो प्रयास किए आणि त्याच्या प्रयत्नाला यश आलं. और उसके प्रयत्न को सफलता मिली. Praise the Lord. Praise the आणि Lord. काय झालं माहितीये. और क्या हुआ पता है. येशू येरियो मध्ये पुढे जाणार होता. वो यरीहो में आगे जाने वाला पण था. 5 वचन असं म्हणतं. लेकिन 5 वचन ऐसा येशू कहता त्या है, ठिकाणी येताच जब यीशु उस जगह पहुंचा दृष्टी वर करून त्याला म्हणाला, तो ऊपर दृष्टि करके उससे कहा, जक्कई तोरा करून खाली ये, हे जक्कई झट उतरा, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. क्योंकि आज मुझे तेरे घर में रहना अवश्य है. बघा काय झालं. अब क्या हुआ. जक्कईला येशूने वर पाहिलं जक्कई को यीशु ने ऊपर देखा आणि येशूनी पण जक्कईला पाहिलं. और यीशु ने भी जक्कई को देखा. आणि मग येशू जक्कईला म्हणाला, और फिर अब यीशु ने जक्कई से कहा, कारण येशूने जक्कईचं तीव्र इच्छा पाहिली क्योंकि यीशु ने जक्कई की इच्छा देखी थी आणि और त्याच्या केलेल्या प्रयत्नांना बघा प्रभूने कसं यश दिलं. उसके किए हुए प्रयासों को परमेश्वर ने कैसे सफलता आणि दी. येशू देखिए. म्हणाला, जक्कई तोरा करून खाली ये. और यीशु ने कहा कि जक्कई झट उतरा. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, और मेरे प्यारे भाई और कदाचित बहनों, तुमच्याकडे पण अशा अनेक अडचणी असू शकतात. आपके पास भी ऐसी कई सारी पण कठिनाइयां हो तुम्ही पण सकती योजना हैं. जर बनवली, पर अगर आप भी योजना बनाते हो, प्रभूला मला भेटायचं आहे, परमेश्वर
को मुझे मिलना मला है, आशीर्वाद हवे मुझे आहे. आशीष चाहिए है, परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना येस दिल्याशिवाय राहणार वो नाही. आपके प्रयासों को सफलता जरूर आणि देंगे. मग और फिर येशूने म्हणले जके तोरा करून खाली ये. अब यीशु ने कहा कि जक्कई झट से नीचे उतर कर आ, आणि कारण मला तुझ्या घरी यायचं आहे. क्योंकि मुझे तेरे घर आना मी है. पुढे जाणार होतो. मैं आगे जाने वाला तुझे था, हे प्रयत्न बघून पर तेरा ये प्रयास देखकर, तुझी काही योजना केली तूने जो ये योजना बनाई मला पाहण्यासाठी, मुझे देखने के आणि लिए, म्हणून मी पुढे जायचा निर्णय चेंज केलेला आहे. इसलिए अब मैं आगे नहीं बढ़ूंगा, तर आता मला तुझ्या घरी यायचं आहे. लेकिन अब तेरे घर में रहना मेरे लिए आणि मग आवश्यक है. 6वं वचन असं म्हणतं, और 6 वचन ऐसा कहता है, तेव्हा त्याने तोरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. वह तुरंत उतरकर आनंद से उसने अपने घर ले आया. आता काय झालं बघा, अब क्या हुआ देखिए, तो खाली उतरला, वो उतरा, आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. उसने आनंद से उसे अपने घर ले गया. आणि पहा माझे प्रिय भावांनो अब आणि देखिए बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, आणि वचन असं म्हणतं 7वं, वचन ऐसा कहता है हे 7वां, पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. कि ये देखकर सभी लोग कुड़कुड़ा कर कहने पापी लगे, मनुष्याच्या घरी उतरवायस गेला आहे. वो तो एक पापी मनुष्य के यहाँ जा उतरा है. पहा, देखिए, जेव्हा आपण दुखामध्ये असतो जब हम दुखों में होते तेव्हा हैं, आपल्याला येऊन कोणी सावरत नाही, तब हमें कोई आके नहीं कोणी संभालता आपल्याला है, सहाय्य करत कोई नाही, हमें सहाय्य नहीं करता है, आणि सगळे लोक सोडून जातात. सभी लोग छोड़कर जाते हैं. पण लेकिन जेव्हा येशू आपल्या घरी येतो, जब यीशु हमारे घर मग आते आपली हैं, परिस्थिती बदलायला लागते. फिर हमारी परिस्थिति बदलना मग शुरू हो आपल्याला जाती आर्थिक है, आशीर्वाद फिर येतात. हमें आर्थिक आशीष आने शारीरिक लग आरोग्य जाती येतं. है, शारीरिक चंगाई आने लग आणि जाती है. मग और फिर लोक लोग कुरकुर करू लागतात. वहाँ पर कुड़कुड़ाकर कहने आणि लगते जसं हैं. या ठिकाणी अब जैसे यहाँ हे पर पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. ये देखकर सभी लोग कुड़कुड़ाने पापी लगे मनुष्याच्या घरी हा उतरवायस गेला कि आहे. वो तो एक पापी मनुष्य के यहाँ जा उतरा आणि है. 8वं वचन, और 8 वचन, तेव्हा जक्कई उभा राहून म्हणाला, जक्कई ने खड़े होकर प्रभु से प्रभुजी कहा, पहा मी आपले अर्धे दरवे दारिद्र्यास देतो, हे प्रभु देख, मैं अपनी आधी संपत्ति कंगालों को देता हूँ, आणि मी अन्यायाने कोणाचे काय घेतले असेल तर ते चौपट परत करतो. और यदि किसी का कुछ भी अन्याय करके ले लिया है तो उसे चौगुना फेर देता हूँ. आणि 9वं वचन, और 9 वचन, येशूने त्याला म्हणले, तब यीशु ने उससे आज या कहा, घराला तारण प्राप्त झाले आहे, आज इस घर में उद्धार आया है, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. इसीलिए कि ये भी अब्राहम का एक पुत्र है, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. क्योंकि मनुष्य का पुत्र खोए हुओं को ढूंढने और उनका उद्धार करने आया आणि है. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, अब मेरे प्यारे भाई और बहनों, पहा देखिए, जक्कई जेव्हा येशूची भेट झाली, जब जक्कई की मुलाकात यीशु से हुई, त्या क्षणाला उसी पल में जक्कई हा लोभी माणूस होता, जक्कई ये लोभी मनुष्य था, अतिशय दुष्ट व्यक्ती होता. अतिशय बहुत ज्यादा ही दुष्ट व्यक्ति था. तो वो लोकांकडून खूप कार घेत असे, वो लुटत लोगों से असे. बहुत ज्यादा कर लेता था, उन्हें लूटता था. पण काय झालं, लेकिन क्या हुआ, येशूला भेटताच यीशु को मिलते ही त्याचं परिवर्तन झालं, उसका परिवर्तन हो त्याच्या गया, अंतःकरणाचं पालट झालं, उसके हृदय पलट गया आणि त्याचं जीवन पण बदललं. और उसका जीवन भी बदल गया. आणि आज माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आज मेरे प्यारे भाई और बहनों, तुम्ही देखील अशा परिस्थितीमधून चाललेला आप आहात भी का? ऐसी परिस्थितियों में से जा रहे हो. आणि तुम्ही पण जेव्हा येशूला भेटायचा प्रयत्न करा, जब आप भी यीशु से मिलने का प्रयास कदाचित करोगे, तुमच्या समोर पण अनेक कारण असू शकतात. आपके सामने भी अनेक कारण हो पण तुम्ही सकते हैं, जेव्हा प्रयत्न कराल, लेकिन जब आप तुम्ही प्रयास जेव्हा करोगे, जे काही योजना कराल प्रभूला आपने जो भेटायच्या, योजना बनाई है वो परमेश्वर आणि के लिए प्रभू करोगे, तुमच्या योजनाला यश देईल वो आपकी योजनाओं को सफलता जरूर देगा आणि तुमचं घर बांधलं जाईल. और आपका घर बन जाएगा. आणि मग काय झालं, फिर क्या हुआ, मग जक्कईच्या घराला तारण प्राप्त झालं. अब जक्कई के घर को उद्धार प्राप्त हुआ है. आणि आज असे अनेक लोक आहेत, आज ऐसे अनेक लोग हैं, जे लोक जो लोग वेगवेगळ्या संकटामध्ये आहेत, तरह तरह के समस्याओं में वेगवेगळ्या हैं, त्रासामध्ये तरह आहेत. तरह की तकलीफों में हैं. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, लेकिन मेरे प्यारे भाई और बहनों, मत्तई 7:7 मध्ये म्हणलेलं आहे, मत्तई 7:7 में लिखा मागा है, म्हणजे मिळेल, मांगो तो तुम्हें मिलेगा, शोधा म्हणजे सापडेल. ढूंढो तो तुम पाओगे. आणि असं म्हणलेलं आहे, और ऐसा लिखा है, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, मांगो तो तुम्हें दिया शोधा म्हणजे जाएगा, तुम्हास सापडेल, ढूंढो तो तुम पाओगे, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. खटखटाओ तो तुम्हारे लिए खोला Yes. जाएगा. तुम्ही पण जेव्हा प्रभूकडे मागाल, जब आप भी परमेश्वर से मांगोगे, तुम्हाला दिले जाईल. आपको दिया जाएगा. आणि तुम्ही जर शोधलं, अगर आप ढूंढोगे तुम्हाला देखील सापडेल. तो आप भी पाओगे. तुम्ही जर दार ठोकलं, अगर आप खटखटाते हो तर तुमच्यासाठी उघडलं जाईल. तो आपके लिए भी खोला जाएगा.
आणि और जकयच्या प्रयत्नांना यश आलं जक्कई के प्रयासों को सफलता मिली आणि तो आशीर्वादित व्यक्ती और वो झाला आशीषित व्यक्ति हुआ। आणि सो त्याच रीतीनं उसी तरह से माझ्या प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाइयों और बहनों, तुम्ही देखील आप भी अनेक प्रकारच्या जेलमध्ये असू शकता। अनेक प्रकार के बंधनों में या बंदी गृह में हो जसं सकते हो। एखाद्या आरोपींना तुरुंगात ठेवलं जातं, जैसे किसी गुनहगार को बंदी गृह में रखा जाता है, एखाद्याला कैदी म्हणलं जातं, किसी को कैदी कहा जाता आणि है त्यांना बाद में, तुरुंगात ठेवलं और जातं। उन्हें बंदी गृह में रखा तसं जाता है। जकय देखील लोभीपणाच्या तुरुंगात होता, वैसे ही जक्कई भी लोभ के बंदी गृह में था, दुष्टपणाच्या बंधनामध्ये होता। दुष्टता के बंधनों में जकड़ा हुआ पण था। येशूने लेकिन यीशु ने त्याला त्या तुरुंगामधून बाहेर काढलं उसे उस बंदी गृह से बाहर आणि निकाला त्याला स्वातंत्र्य मिळालं और उसे आजादी मिली आणि त्याचं जीवन चांगलं झालं। और उसका जीवन अच्छा हुआ। पण लेकिन त्याने येशूला भेटण्याचा प्रयत्न केला उसने यीशु से मिलने का प्रयास आणि किया, त्याच्या प्रयत्नांना यश आलं उसके उन प्रयासों को सफलता मिली आणि त्यामुळं और उस वजह से तो ज्या गुलामगिरीमध्ये होता, वो जिस गुलामी में था, लोभाच्या गुलामगिरीमध्ये, लोभ के गुलामी में, दुष्टाच्या गुलामगिरीमध्ये, दुष्टता की गुलामी त्यामधून में, तो कधीच बाहेर येऊ शकत उसमें नव्हता। से वो कभी बाहर नहीं आ सकता था। पण लेकिन जेव्हा तो येशूला भेटला, जब वो यीशु से त्या मिला, क्षणाला उसी पल तो त्या सर्व बंधनातून तुरुंगातून बाहेर वो आला। उन सभी बंधनों में से बाहर आ सो गया। त्याच रीतीनं उसी तरह माझे से प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और तुम्ही बहनों, देखील वेगवेगळ्या बंधनामध्ये आहात क्या का? आप भी अनेक तरह के बंधनों में हो? आणि और एकदा का येशूशी तुमची भेट झाली, एक बार आपकी मुलाकात आणि- यीशु से हो आणि जाती येशू है, एकदा का तुमच्या जीवनात आला, एक बार सिर्फ अगर यीशु आपके जीवन में आता तुमचं है जीवन आहे तसं राहणार तो नाही। आपका जीवन है आज वैसा नहीं कदाचित रहे। तुम्ही म्हणत असाल, आज शायद आप कह सकते हो हो आमच्या घरामध्ये खूप दुःख आहे, कि हमारे घरों में बहुत खूप तकलीफ त्रास है, आहे, बहुत खूप परेशानियां हैं, समस्या आहे। बहुत समस्याएं हैं। पण लेकिन जेव्हा येशू तुमच्या घरी येईल, जब यीशु आपके घर आएगा, सगळ्या गोष्टीचं निवारण प्रभू करेल। सारी चीजों का हल वो निकाल देगा। आणि म्हणून तुमचं हृदय चिंताक्रांत होऊ देऊ इसीलिए नका। आपका हृदय चिंतित ना रहे। माझ्या प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाइयों और प्रभूवर बहनों, विश्वास ठेवा, परमेश्वर पर भरोसा त्याला रखिए, भेटण्याचे प्रयत्न करा, उससे मिलने के प्रयास कीजिए, योजना बनवा योजनाएं बनाओ आणि देव त्याला आशीर्वाद और देईल। परमेश्वर आशीष आणि देगा। मग बायबल सांगतं और फिर बाइबल कहता 2 है, कोरिन्थ्याचं 5 आणि 17 2 अध्याय, कुरिन्थियों का 5 और 17 अध्याय, असं म्हणत आहे देवाचं वचन। और ऐसा कहता है परमेश्वर का 2 वचन। कोरिन्थ्याचं 2 कोरिन्थकडे आपण वळूया, हम निकाले 2 कुरिन्थियों का त्याचं 5वां अध्याय 5 अध्याय आणि 17 वचन। और 17 वचन। म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, इसीलिए यदि कोई मसीह में है तो वो नई सृष्टि है, जुने ते होऊन गेले, पुरानी बातें बीत गई है, पहा ते नवे झाले। देखो सब बातें नई हो गई प्रेज द हैं। लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और जुन्या बहनों, गोष्टी आम्हाला कुणालाच आवडत नाही, अब पुरानी चीजें हम कोई पसंद नहीं पण करते, नवीन गोष्ट सर्वांना आवडते। लेकिन नई चीजें सभी को पसंद है। पण ह्या जगामध्ये इस तुम्हाला दुनिया में नवीन घर करता येईल, आप नया घर बना नवीन सकते गाडी घेता हो, येईल, नई गाड़ी ले सकते नवीन हो, शेती घेता येईल, नए तरीके से आप फिर से अपना पण व्यवसाय पण शुरू तुमचं कर सकते जीवन हो, तुम्हाला नवीन करता लेकिन येणार आप अपना नाही। जीवन नया नहीं पण कर येशू सकते। तुमचं जीवन नवीन करून पर टाकेल। यीशु आपका जीवन नया कर सकता है। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord। आणि येशूने और यीशु ने जगायचं जीवन जक्कई का जीवन सुंदर केलं, बहुत सुंदर किया, सुंदर केलं उसने सुंदर बना आणि दिया त्याच्या जीवनात शांती आली, और उसके जीवन में शांति आई, त्यामुळे आनंद त्याच्या जीवनात आलं। और उस वजह से उसकी जिंदगी में आनंद सार्वकालिक आया। जीवनाचा तो वतनदार झाला। अनंत काल के जीवन का वो हिस्सेदार बना। सो त्याच रीतीनं उसी तरह जे से आशीर्वाद जकायला प्रभूने जो दिले, आशीष जक्कई को परमेश्वर ने दी, तो येशू तुम्हालाही तेच आशीर्वाद वो देईल। यीशु आपको भी वही आशीष परमेश्वर देना चाहता पक्षपात करणार है, क्योंकि नाही। वो भेदभाव करने वाला नहीं आपण है। आहे त्या ठिकाणी उभे आप राहूया जहाँ पर है वहीं पर खड़े हो जाएं आणि आपण प्रार्थना करूया, और आइए हम सभी आपल्या प्रार्थना माना करें। झुकूया। आइए हम अपने सर को झुकाएं। आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करत्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय परमेश्वर, स्वर्गीय प्यारे पिता प्रभू आज जसं आम्ही तुझं वचन ऐकलेलं आहे, प्रभु, आज जैसा हमने आपका वचन सुना है, प्रभू जक्कई नावाचा व्यक्ती होता परमेश्वर जक्कई नाम का एक व्यक्ति आणि था, तो ठेंगणा होता, और प्रभु वो नाटा था, आणि त्याला जेव्हा समजलं और जब उसे पता चला येशू यरिहोत आलेला कि आहे यीशु यरीहो में आया है, आणि त्याला त्या गर्दीमुळे पाहता येत उस नव्हतं, भीड़ की वजह से वो उसे नहीं मिल पा रहा पण था, प्रभु त्यांनी एक योजना बनवली लेकिन परमेश्वर उसने योजना बनाई आणि तो एका झाडावर चढला और वो एक पेड़ के ऊपर आणि चढ़ा त्याच्या योजनांना यश मिळालं। और उसके योजनाओं को सफलता आणि मिली। येशू तू म्हणाला जक्कई तू खाली ये, और यीशु आपने कहा
कहा जक्कई तू नीचे आ। आणि काय प्रभू तू त्याचं नाव पुकारलं. और क्या परमेश्वर तूने उसका नाम पुकारा। खरोखरच तुला आमची नावं सुद्धा माहीत असतात. परमेश्वर सच में आपको हमारे नाम भी पता आणि होते हैं। प्रभू और परमेश्वर जक्कईचं मन परिवर्तन केलं. जक्कई के मन का परिवर्तन त्याला हुआ, तू शांती दिली, उसे आपने शांति दी, त्याला आनंद दिला, उसे आनंद त्याला दिया, सार्वकालिक जीवन उसे दिलं अनंत काल का जीवन दिया। आणि प्रभू त्याला पूर्ण नवीन और करून टाकलं. परमेश्वर उसे पूरा नया कर So दिया। त्याच रीतीनं उसी तरह से माझ्या सर्व भाऊ बहिणींना मेरे सभी भाई बहनों प्रभू को त्यांचं मन नवीन कर. प्रभु उनका मन नया कर। प्रभू त्यांनी तुला भेटण्यासाठी प्रयत्न करणारे ते असू दे. परमेश्वर तुझसे मिलने का प्रयास करने वाले लोग बने। कदाचित असे अनेक कारण असू शकतात शायद उनके लिए अनेक कारण हो सकते हैं, आणि ते कारण धरून त्यांनी तुला भेटायचं योजना कॅन्सल करू नये. शायद वो परमेश्वर उनके कारणों को पकड़कर आपसे मिलने की योजना को रद्द ना करे। कारण प्रभू क्योंकि परमेश्वर त्यामुळे आमचे सार्वकालिक आशीर्वाद जातील. उसके वजह से हमारे अनंत काल के आशीष जा शांती सकते हैं। आमच्या जीवनात येणार हमारी नाही. शांति आनंद येणार गुम हो नाही. जाएगी। प्रभु आनंद नहीं प्रभू मी आएगा। विनंती करतो, परमेश्वर मैं आपसे जे विनंती वचन करता ऐकलेलं आहे, हूँ, जो वचन सुना है, पाहिलेलं आहे, जो देखा है, माझ्या भाऊ बहिणींच्या मेरे अंतःकरणामध्ये भाई बहनों के हृदय में खोलवर जाऊ दे. प्रभु गहराइयों तक जाए। प्रभु येशूच्या नावात ते सील प्रभु होऊ दे. यीशु के नाम में सील हो आणि जाए। प्रभू जक्कईला और परमेश्वर जक्कई त्या को लोभाच्या तुरुंगामधून, उस लोभ के बंदी गृह से, त्या दुष्टाच्या तुरुंगामधून उस दुष्ट भावनाओं के बंदी गृह में त्याला से कुणीच बाहेर आणू उसे शकलं कोई नसतं. बाहर नहीं निकाल यीशु, सकता था, लेकिन यीशु तू त्याचं परिवर्तन आपने केलं, उसका तू परिवर्तन त्याला किया, स्वातंत्र्य आपने केलं. उसको आजाद किया। आणि त्याच रीतीनं उसी तरह से प्रभू परमेश्वर, जे माझे भाऊ बहीण बंधनामध्ये प्रभु आहे, जो मेरे भाई बहन बंधनों में, प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभु यीशु के नाम से आज सर्व आज बंधनामधून सभी बंधनों में से ते बाहेर येऊ दे. वो बाहर आ आणि जाए। प्रभू और परमेश्वर त्यांना सार्वकालिक उन्हें आनंद अनंत दे. काल का आनंद देना, प्रभु त्यांना शांती दे. प्रभु उन्हें शांति देना। प्रभु मी विनंती करतो और परमेश्वर मैं विनंती करता हूँ आणि त्यांचं जीवन नवीन करून टाक. उनका जीवन नया बना देना। प्रभु आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वर हम आपके आभार मानते हैं, तू आमची प्रार्थना ऐकतो. आपने हमारी प्रार्थना पित्या सुनी। मी विनंती करतो, परमेश्वर मैं विनंती करता हूँ, आमच्या देशावरती दया कर, प्रभु हमारे देश पर दया आमच्या कर, मंडळीवरती दया कर. हमारी कलीसिया पर दया कर। जे काही भीतीचा आत्मा आहे, प्रभु जो डर की भावना है येशूच्या आत्मा, नावामध्ये प्रभु यीशु के नाम से निघून जाऊ दे. निकल जाए। कोरोना व्हायरस कोरोना वायरस आमच्या देशामधून हमारे देश में से निघून जाऊ दे. निकल जाए। प्रभु आम्ही विनंती करतो, और परमेश्वर मैं आपसे आमच्या विनंती देशातले करता हूँ, आजार आरोग्यामध्ये हमारे बदल, देश के सारी बीमारियां परमेश्वर चंगाई में निराशा बदल दे। आशामध्ये बदल, प्रभु सारी निराशा एक नई आशा में दुःख बदल दे। आनंदामध्ये बदल. प्रभु प्रभु सभी के दुखों को आनंद में बदल आणि दीजिए। सर्वांच्या जीवनात सर्व काही और नवीन प्रभु कर. सभी के जीवन में सब कुछ नया बना। मान सन्मान तुला देतो. परमेश्वर मान सम्मान आपको देते ही हैं। प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो. के नाम से करते हैं, म्हणून तो इसलिए आहे. आप सुनिए पिता। आमेन. आमीन। पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो फिर एक बार मैं आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ। आणि येणाऱ्या रविवारी पुन्हा यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्व भेटूया. और आने वाले रविवार को हम फिर एक बार यूट्यूब के माध्यम से मिलेंगे। परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद. परमेश्वर आपको आशीषित रखे। धन्यवाद. धन्यवाद।